प्रियांनो, येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून जे 7 शब्द उच्चारले ते अतिशय महत्वपूर्ण 7 शब्द आहेत आणि त्या 7 शब्दामध्ये तिसरा शब्द जो आहे तो माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या इच्छेप्रमाणे सर्वात महत्वपूर्ण असा तो शब्द परिवाराविषयी येशू ख्रिस्ताने अगदी थोडक्या शब्दात उच्चारण केलेलं आहे. मुलाचं आणि आईचं प्रेम त्या शब्दामध्ये देव बाप्पाने बोलण्यातून प्रगट केलं. पण आमच्या येशू ख्रिस्ताला या शब्दाला फोडून सांगण्यासाठी वेळ नव्हता. प्रियांनो, इतक्या वेदना आमच्या येशू ख्रिस्ताच्या शरीराला दिल्या होत्या, इतक्या वेदना त्याच्या शरीरातून त्याला जाणवत होत्या. त्या वेदनेमधून त्याने हे महत्वपूर्ण 7 शब्द उच्चारले आणि त्यातला तिसरा शब्द अतिशय चांगला शब्द माझ्या माहितीप्रमाणे आहे. तर बघूया तो शब्द काय आहे. योहान शुभवर्तमान 19 अध्याय 26-27. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा, हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा, ही तुझी आई. आणि त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. या शब्दातून येशू ख्रिस्ताला आईचं आणि मुलाचं काय नातं, काय प्रेम असावं परिवारामध्ये ते त्या ठिकाणी त्यांनी शब्दात दाखवलंय. आणि हा शब्द अखिल जगामध्ये जेवढे आई आणि मुलं आहेत, आई बापा आहेत, त्यांच्या संदर्भात हा शब्द आहे. हा शब्द फक्त तिथं उपस्थित असलेल्या आई करता, मुलाकरता उच्चारण आहे असं नाही. जगातल्या सर्व जे जे प्रभू वर विश्वास ठेवतात त्या सर्वांसाठी हा महत्वपूर्ण शब्द येशू ख्रिस्ताने उच्चारण केलेला आहे. आणि या शब्दातून येशू ख्रिस्ताला आईचं प्रेम मुलावर कसं असतं आणि मुलाचं प्रेम आईवर कसं असतं, ह्या 2 प्रकारच्या गोष्टी येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून उच्चारांच्या द्वारे प्रगट केल्या. आणि म्हटला, हा पहा तुझा मुलगा आणि पहा ही तुझी आई. या 2 वाक्यांमध्ये अतिशय गहन असा अर्थ आहे. तर पहिलं वाक्य आपण बघूया, हा तुझा मुलगा. आता हे उद्गार आईला उद्देशून येशू ख्रिस्ताने उच्चारलेले आहेत. प्रियांनो, जेव्हा येशू ख्रिस्ताला मारहाण चालली होती वधस्तंभावर, तेव्हा त्या ठिकाणचं जे वातावरण आहे ना, आम्ही नव्हतो ते वातावरण बघायला. त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला मारहाण चाललेली आहे त्यावेळेस तिथं काय चाललेलं होतं. पण पवित्र आत्मा त्याला जेवढं शक्य होतं तेवढं तो आपल्यापर्यंत कळवित आहे. आम्ही जरी देहाने त्या ठिकाणी नव्हतो, पण पवित्र आत्मा त्या ठिकाणी होता आणि पवित्र आत्मेने ते सर्व चित्र पाहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताला ते दुष्ट दुर्जन कशा कशा प्रकारे कसे घाणेरडे वाक्य बोलून येशू ख्रिस्ताला ते मारित होते आणि म्हणत होते, तू यहुद्याचा राजा आहेस, तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे असं म्हणलंच ना, तू वधस्तंभावरून खाली ये किंवा तुला आम्ही मारत आहोत, तुला हा मार लागत नाही हे तू प्रगट कर. काही पण त्याची हेडळणी चेष्टा मारणारे करत होते. आणि ज्या शिष्या आणि इतर जे त्याच्या नावावर विश्वास ठेवणारे होते ते सर्वजण आरडाओरडा करत होते. ते शांत बसले नव्हते प्रियांनो, ते आरडाओरडा करत होते, इतकं मारू नका त्याला, इतकं घायल करू नका, त्याच्या शरीराला वेदना देऊ नका, असे काही पण उद्गार
त्या मारणाऱ्यांकरता ही बसलेली जनता बोलत होती. आम्ही नव्हतो ते ऐकायला त्या ठिकाणी की तिथं नेमकं काय चाललेलं होतं. पण प्रियांनो, येशूच्या फेवर मध्ये जेवढे पण त्या ठिकाणी प्रियजन होते ते सर्व येशू ख्रिस्ताच्या बाजूने बोलत होते. आणि जेव्हा हे सर्वजण येशू ख्रिस्ताच्या बाजूने बोलत होते तेव्हा येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून आईचं आणि मुलाचं नातं परिवारामध्ये कसं असावं ते एका वाक्यामध्ये प्रगट केलं आहे. आता या वाक्याला आपण फोडूया. पहिला जो शब्द आईसाठी वापरण्यात आलेला आहे त्याला जरा आपण बदामासारखं फोडून बघूया की आईचं कर्तव्य मुलाच्या प्रती काय असलं पाहिजे किंवा आईची भूमिका मुलाविषयी काय असली पाहिजे. पहिलं पॉइंट बघूया, त्यातला वचन काढूया आपण. नीतिसूत्रे 22 अध्याय 6 वचन. पहिल्या पॉइंट मध्ये काय म्हणत आहे? आई मुलाला 22 अध्याय 6 वचन. मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणेही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. प्रियांनो, आईचं सर्वात पहिलं कर्तव्य काय असलं पाहिजे? आपल्या मुलाच्या प्रती शिक्षण देण्यामध्ये आई निपुण असली पाहिजे. आई जवळ शिक्षणाचा ठेवा थोडा का होईना आपल्या जवळ असला पाहिजे. आई जवळ जर शिक्षण आहे तर आई मुलाला देऊ शकते आणि ते शिक्षण आई जवळ असलं पाहिजे जे शिक्षण देव बाप्पाला मान्य आहे. माणसाला मान्य असलेलं शिक्षण या ठिकाणी देवबाप त्याचं उच्चारण करत नाही. देवापासून आलेलं जे शिक्षण आहे ते शिक्षण आई जवळ असलं पाहिजे. आणि ते शिक्षण आईने मुलाला कसं दिलं पाहिजे? तर वचनातून बघू आपण की हे शिक्षण आईने मुलाला कसं दिलं पाहिजे. अनुवादाचं पुस्तक 6 अध्याय 7 वचन. 7 आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निसता उठता त्याविषयी बोलत जा. प्रत्येक वेळेला मुलाला या गोष्टीची शिस्त आईने लावली पाहिजे. चालता बोलता निसता उठता सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये मुलाच्या मनामध्ये शिक्षणाविषयीचा आदर आईने टाकला पाहिजे. पण हे टाकण्यासाठी आईजवळ प्रथम शिक्षण असणं गरजेचं आहे. आईजवळ शिक्षण नसल्यावर मुलाला कोणतं शिक्षण देणार? म्हणून अनुवादाच्या 6 अध्यायाच्या 7व्या वचनात सांगितलंय की आपल्या मुलांना जर तुम्हाला चांगली शिस्त लावायची असेल, त्यांना भावी जीवनामध्ये जर सुदृढ असं तुम्हाला बघण्याची इच्छा तुम्ही करत असाल तर आपल्या मुलाला लहानपणापासूनच चांगलं वळण लावा. आणि मी माझ्या सेवा क्षेत्रामध्ये पाहिलंय प्रियांनो, काही परिवारामधल्या आई बापांनी असं काही वळण आपल्या मुलांना मुलींना लावलंय प्रियांनो की त्या परिवारात मी जेव्हा पण प्रार्थनेला जातो त्या परिवाराविषयी मी हे शब्द उच्चारल्याशिवाय राहत नाही. आणि त्यांना बोलतो मी की तुम्ही आपल्या मुलांना अतिशय चांगलं वळण लावलेलं आहे. अतिशय चांगल्या डिसिप्लिनिंग मध्ये आपल्या मुलांना तुम्ही वाढवित आहात, घडवित आहात, बनवित आहात. प्रियांनो, आई बापाचं सर्वात मोठं कर्तव्य आपल्या मुलांना चांगलं वळण लावणं असलं पाहिजे. आणि या वळणाला लावत असताना काही गोष्टी आई बापांना करणं गरजेचं आहे. पण काही आई बाप त्या गोष्टी करत नाही बरं का. आता खालचे जे 3 पॉइंट आहे ना त्याच्यामध्ये बघा त्या गोष्टी वचनातून कशा देवबाप प्रकट करतोय. यासाठी काढूया नीतिसूत्रे 23 अध्याय 13 वचन.
13 ना. 23वा अध्याय 13वं वचन. मुलास शिक्षा करण्यास अनुमान करू नको, कारण ज्याला छडी मारल्याने तो मरणार नाही. काही आई बापा आपल्या मुलांना ना एक झापड मारायला देखील घाबरते. ते म्हणतात नाही नाही माझ्या मुलाला मारायचं नाही, माझ्या मुलाला मारण्याविषयी बंदी आहे. यानो देव बाप्पाने बायबल मध्ये सांगितलंय, मुलं जर तुमच्या ऐकण्याच्या पलीकड जर काय करत असतील तर त्याला जरूर शिक्षा कर, शासन कर, त्याला मार. छडी मारल्याने तो मरणार नाही. छडी मारल्याने आम्ही शाळेत असताना आम्हाला, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा कॅन्टोन्मेंटच्या शाळेमध्ये शिकत असताना आम्हाला त्यावेळेस सर म्हणायची परवानगी नव्हती, गुरुजी म्हणायची आम्हाला परवानगी होती. आणि आम्हाला एक वाळुंजकर म्हणून गुरुजी होते, ते आम्हाला नेहमी म्हणायचे, छडी लागे छम छम, विद्या येई गम गम. जेव्हा पण एखादा विद्यार्थी काही चुकलेल्या अवस्थेत दिसला की त्यांच्या टेबलवर छडी कायम असायची. आणि जो चुकलेला विद्यार्थी असायचा त्याला कायम माहीत असायचं, आता मला छडी बसल्याशिवाय राहणार नाही. आणि ते गुरुजी जेव्हा पण छडी मारायचे तेव्हा म्हणायचे, या छडीने तुला चांगली शिस्त लागणार आहे, तुला चांगलं वळण लागणार आहे, तू अभ्यासामध्ये चांगला बनणार आहेस. कारण काही मुलं अभ्यास करून येत नसायचे. आणि प्रियांनो, त्या समयामध्ये आमची अशी गरिबीची परिस्थिती असायची, माझ्याजवळ दप्तरच नसायचं. शाळेत तर मी जायचो पण बिना दप्तराचा असायचो. मला चांगलं आठवतंय, 4थी पर्यंतच्या इयत्तेमध्ये मी होतो. 4थी पर्यंत मला दप्तर काय माहिती नव्हतं. फक्त शाळेत जायचं आणि बसायचं, जे काही गुरुजी सांगते ते ऐकायचं आणि इतरांच्या याच्यावर पाटीवर जे काही लिहिलेलं आहे ते पाठ करायचं. त्यावेळेस वया पण आमच्या काळात एवढ्या नव्हत्या. पाटी हेच आमचं साधन होतं. 4थी पर्यंत मला चांगलं आठवतंय, काही जणांजवळ पुस्तकं असायचे, मग त्यांचे पुस्तकं घेऊन मी वाचन करायचो. प्रियांनो, दप्तर नसताना आम्ही शाळेत जात होतो. आमचे वडील आम्हाला म्हणायचे, जीवनामध्ये सगळ्या गोष्टीला सूट मी देईन, शाळेच्या बाबतीत सूट मिळणार नाही. शाळेच्या बाबतीत तुम्ही जर का हलगजरीपणा केला, माझ्यासारखं वाईट कुणी नाही. आणि आमच्या वडिलांनी आम्हाला शिक्षा पण केल्या. काय शिक्षा करायची माहिती का? आम्ही फार मोठी जर चूक केली ना, आमचे वडील सायकलवर बसायचे, आम्हाला रस्त्याने म्हणायचे पळा. माझी सायकल जशी पळल तसं तुम्ही पळले पाहिजे. आणि नाही पळले ना, हातामध्ये लाकूड असायचं, फणाफण पाठीत म्हणा, कुठं पण ते डोकं सोडून कुठं पण लाकूड मारायचे. आम्ही मार खाण्याच्या भीतीने पळत राहायचो. 2-2 आणि 3-3 किलोमीटर पर्यंत आम्हाला वडील पळवीत न्यायचे बिना थांबता. जिथं थांबलेलं दिसलं की लाकूड मारायचे. आणि मग म्हणायचे, माझी शिक्षा माहिती आहे तुम्हाला कशी आहे, तुम्ही जर शाळेच्या बाबतीत हलगजरीपणा केला ही शिक्षा तुम्हाला राहील. आणि आम्ही त्या शिक्षाच्या भीतीपायी शाळेच्या बाबतीत कधीच हलगजरीपणा करत नव्हतो. प्रियांनो, त्यावेळेची कंडिशन जर सर्व सांगितली तर फार मोठा संदेश होईल आपला. थोडक्यात सांगायचं म्हणजे अतिशय गरिबीच्या अवस्थेमध्ये 4थी पर्यंत आम्ही शाळेमध्ये शिक्षण घेतलं. 5वीला जेव्हा आलो तेव्हा आमच्या सरकारी डिफेन्समधून आम्हाला वह्या पुस्तकं भेटायला सुरुवात झाली, स्कॉलरशिप भेटायला सुरुवात झाली. ज्यांना चांगले मार्क्स मिळायचे शाळेमध्ये त्यांना आम्हाला गव्हर्नमेंटकडून स्कॉलरशिप पण भेटायची. जसं जसं आमचा अभ्यास तसं तसं आम्हाला बक्षीस मिळत गेलं. हे मला चांगलं आठवतंय. प्रियांनो, सांगायचं काय, आई बापांनी आपल्या मुलांना छडी मारण्यापासून कधी आपला हात आवडू नये. पण छडी तेव्हा मारायची जेव्हा मुलाला छडी देण्याची गरज आहे. न तर काही जण म्हणते ना, रे आई बापांनी मुलाला छडी मारायची, मग एकसारखं बिना काही गुन्हा करता छडी मारत राहतील. अशी छडी मारायची पवित्र आत्म्याने परवानगी दिलेली नाही. चुकला तो
तिथं त्याला छडी मारण्याचा आदेश देव बाप्पांनी दिलेला आहे. तिसरी गोष्ट पाहूया, तिसरा पॉइंट, नीतिसूत्रेच काढूया. 29वा अध्याय 17वं वचन पहा, तिथं पण फार सुंदर शब्द दिलाय. तू आपल्या मुलास शासन कर, म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल, तो तुझ्या जीवाला हर्ष देईल. प्रियांनो, आम्ही जर आपल्या मुलांना शासन दिलं नाही तर मुलांची वाढ व्यवस्थित होणार नाही, त्यांना व्यवस्थित वळण लागणार नाही. मुलांना जर धाकामध्ये ठेवायचं असेल तर त्यांना लहानपणापासूनच त्यांना वळण लावणं गरजेचं आहे. ते म्हणतात ना, काठीच्या बाबतीत म्हणतात ना, काठी कोणती तरी काठी, तिला जर वळण लावलं तर ती वळती. काहीतरी आता ती विसरलो. हा, मोडून जाती. हे आता विधान मी विसरायला लागलो. प्रियांनो, जे आता आमच्या आंटींनी उद्गार काढले, या प्रकारे जर आपल्या मुलांना आपल्या धाकामध्ये, शिस्तीमध्ये, त्यांचं भावी कल्याण जर तुम्हाला डोळे भरून बघायचं असलं तर मुलांना शासन करणं महत्वाचं आहे. आणि शासन केल्यानंतर जेव्हा मुलं मोठाले होतील, मोठाले मुलं झाल्यावर तेच मुलं आई बापाचा सन्मान करणारे होतील आणि ते म्हणतील, आम्हाला लहानपणी तुम्ही चांगली शिस्त लावली, चांगला धाक लावला, चांगल्या रस्त्याने चालण्यासाठी आम्हाला रस्ता दाखवला, म्हणून आज आम्ही चांगल्या वळणावर आहोत. प्रियांनो, ज्या परिवारातल्या मुलांना चांगलं अनुशासन आई बाप देतात ना, ते मुलं हमखास जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. आणि या समयाला एका परिवारातल्या एका मुलीची आठवण करणं फार महत्वाचं आहे. कारण प्रियांनो, पाटोळे या परिवारामध्ये, शेंडी या गावामध्ये प्रेरणा नावाची एक मुलगी आहे. प्रियांनो, 10वी इयत्तेमध्ये त्या मुलीने 93.82 एवढे टक्के मार्क शाळेमध्ये मिळवले. आणि प्रियांनो, मी त्या परिवारात जेव्हा पण प्रार्थनेला जातो, आता कालच्या रविवारी देखील मी प्रार्थनेला गेलो होतो, जेव्हा पण मी त्या परिवारात जातो ना प्रियांनो, त्या मुली अभ्यास करतानाच मला दिसतात. आणि प्रियांनो, मी माझी एंट्री झाली की लगेच ताबडतोब वया असो, पुस्तक असो, लगेच बंद करतात आणि प्रार्थनेला बसतात. प्रियांनो, फार थोड्या परिवारामध्ये अशा प्रकारचं वागणं मी पाहिलंय. न तर काही परिवारामध्ये मी स्वतः अनुभव घेतला. देवाचे दास जर प्रेयरला आले, कुणी अभ्यास करत असलं ना, तर ते अभ्यास करणारे म्हणतात, आम्हाला प्रार्थनेपेक्षा अभ्यास जास्त महत्वाचा आहे. आणि या अभ्यासामुळं प्रार्थनेमध्ये बसणार नाही, असं उघडरित्या मला काही परिवारातले विद्यार्थी बोललेले आहेत. पण प्रियांनो, त्या परिवारातल्या आईबापांनी आपल्या मुलींना इतकी शिस्त चांगली लावलेली आहे, त्यांनी आत्तापर्यंत मला कधीच एक शब्द देखील या विषयात बोलले नाही. आणि गेल्यावर इतका आदर सन्मान तो परिवार करतो. प्रियांनो, त्या परिवारात गेल्यावर मला वाटतं मी माझ्या परिवारातच आहे, मला वाटतच नाही मी दुसऱ्या परिवारात आहे. आणि हे वाक्य मी त्या परिवाराला बोललो देखील. म्हणलं, तुमच्या परिवारात आलं ना, मला वाटतच नाही की इतर परिवारात आलो, मला वाटतं माझ्याच परिवारात मी आहे. यांनो, आईबापांचं सर्वात मोठं कर्तव्य आपल्या मुलांना शिस्त लावणं असलं पाहिजे. ज्या घरातल्या मुलांना शिस्त आहे ना प्रियांनो, त्या घरामध्ये सुख, शांती, आनंद, समाधान, समृद्धी. प्रार्थना न करता देव बाप पाठवतो. का पाठवतो त्याचा पुरावा आपण बघूया. स्तोत्र संहिता 127 चौथं वचन, 3-4 वचन बघा. पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे, पोटचे फळ त्याची देणगी आहे. तरुणपणाचे मुलगे
हे वीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत. संतती हे परमेश्वराने दिलेलं धन आहे आणि या धनाची जोपासना जे आई बाप चांगल्या रीतीने करतात ना, देव बाप त्यांच्या परिवारामध्ये काही प्रार्थना न करता सर्व गोष्टी ज्या आता उच्चारण केल्या पवित्र आत्म्याने त्या गोष्टी येतात प्रियांनो आपोआप. पण प्रियांनो, ज्या परिवारामध्ये डिसिप्लिनिंग आहे ना, त्या परिवारातले प्रियजन पवित्र शास्त्र वाचल्याशिवाय राहत नाही. आई बापांनी सर्वप्रथम आपल्या मुलांना पवित्र शास्त्र वाचण्याचं वळण लावणं गरजेचं आहे. मग एक वचन वाचण्यापासून वळण लावा, एक पॅरेग्राफ वाचण्यापासून वळण लावा, किंवा तुम्हाला जर आपल्या मुलांवर जास्त कॉन्फिडंट भरोसा असला तर एक अध्याय वाचण्यापासून मुलांना वळणामध्ये आणण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जो वचनात राहतो ना, त्याला जीवनामध्ये राहण्याचा अधिकार देव बाप्पाने दिलाय. जो वचनामध्ये नाही ना, त्याला देव बाप्पाने जीवनामध्ये राहण्याचा अधिकार दिलेला नाही. प्रियांनो, हे वाक्य माझ्या मनचे नाही, वचनामध्ये तसं सांगितलेलं आहे. बघूया याचा पुरावा. नीतिसूत्रे 16वा अध्याय 20वे वचन. जो वचनाकडे लक्ष पुरवितो त्याचे कल्याण होते, जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य. आता वचनाकडे लक्ष देतो कल्याण होतं म्हणजे काय? तू जीवनात आलेला आहे, देवाच्या समागमामध्ये आहे, देवाच्या नियंत्रणामध्ये आहे, देव त्याच्यावर आपली नजर ठेवून आहे. पण जो वचनामध्येच नाही त्याच्याकडे देव लक्ष देईन का? मग देव म्हणतो कर तुला काय करायचं ते. आज बहुसंख्य प्रियजन ख्रिस्तामध्ये असे आहेत प्रियांनो की ते पवित्र शास्त्र वाचित नाही. आजच्या समयाला सुद्धा आहेत प्रियांनो काही प्रियजन असे की ते पवित्र शास्त्राला हातच लावित नाही. सांगा प्रियांनो, ज्या परिवारातले मुलं पवित्र शास्त्रालाच हात लावित नाही, त्या परिवारातले आई बाप सुद्धा पवित्र शास्त्राला हात लावित असतील याची काय शाश्वती गॅरंटी आहे? म्हणून मी नेहमी एक वाक्य बोलतो ना, आडात असलं तर पावऱ्यात येतं. आई बापांजवळ आहे तर मुलांना मिळन, आई बापांजवळच नाही तर मुलांना काय मिळणार आहे? प्रियांनो, मुलांना शिस्तीमध्ये ठेवण्यासाठी येशू ख्रिस्ताने महत्वपूर्ण शब्द हा उच्चारलेला आहे की आई बापांचं कर्तव्य मुलाच्या प्रती काय असलं पाहिजे. आणि जेव्हा मुलं मोठाले होतात, योग्य त्या शिक्षणाने निपुण होऊन ते प्रभूमध्ये वाढतात, तेव्हा मुलं पण आपल्या आई बापांना कसा आदर देतात ते वचनातून बघूया. शेवटचा पॉइंट 4, नीतिसूत्रेच 31वा अध्याय 28वं वचन. बघा आई बापाचा सन्मान मुलं कसं करतात. 31-28. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो. आई बापांना धन्य शब्द प्राप्त करून घेणं इतकं सोपं नाही. एक दिवसामध्ये धन्य शब्द मिळत नाही. मुलं जेव्हा आई बापांची प्रशंसा स्तुती इतरांना सांगतात की आमच्या आई बापांनी आम्हाला लहानपणापासून अशा गोष्टी शिकवल्या, अशा वळणांनी चालायला लावलं, अशा गोष्टींनी आम्हाला वाढवलं, तेव्हा प्रियांनो, जरी आई बाप प्रत्यक्षरित्या ते शब्द इतरांना सांगत असताना तिथं हजर नसले ना, पण देवाच्या नजरेमध्ये जेव्हा मुलं आपल्या आई बापांची प्रशंसा इतरांना सांगतात, तेव्हा देवाने धन्य या शब्दाने आई बापांचा सन्मान केलेला आहे. आणि ते वचनात प्रभूने ठेवलंय. कुठं ठेवलंय बघूया याचा पण विचाराचा रेफरन्स आपण. नीतिसूत्रे 27वा अध्याय 2रं वचन. सुमुखाने नव्हे तर इतरांनी आपल्या तोंडाने नव्हे तर परक्याने तुझी प्रशंसा करावी. जेव्हा परके लोक
XYZ आई वडिलांविषयी चांगले उद्गार त्या मुला देखत उच्चारतील, तेव्हा त्या मुलाला पारख्यांनी उच्चारलेले उद्गार आपल्या आई वडिलांसाठी किती आदरणीय वाटतील. आई बापांनी शिस्त लावण्यावर आपल्या मुलाचं भवितव्य अवलंबून असतं. काही परिवारामध्ये बघा, आई बापांनी मुलांना वळण लावलेलं नाही, अतिशय वाईट मार्गाने काही मुलं आज परिवारामध्ये आहेत. घरात ऐकत नाही, कोणाच्या विचाराने चलत नाही, मनमानीचं जीवन जगण्याकडे त्यांचं लक्ष आहे. तो वचनाच्या वळणामध्ये असतो ना प्रियांनो, देवाचा आत्मा त्याला कधीच गैरशिस्त वागण्याची प्रेरणा देत नाही. पण जो वचनामध्ये नसतो ना, तो कधीच आई बापा तर त्यांचे मुख्य मार्ग असतात त्यांच्या विरोधात चालण्याचे, आणि मग जगामध्ये पण त्याचं वागणं तसं दिसत नाही जसं आम्हाला ऐकायची इच्छा असते. मग आपण भांडणाविषयी ऐकतो ना, निरनिराळ्या गोष्टींच्या कंप्लेंट्स आमच्या कानावर येतात ना. याचा परिणाम काय आहे की आई बापांनी मुलांना शिस्त लावली नाही, म्हणून मुलं बेशिस्त झाले. पण जे मुलं शिस्तीने वाढले आहेत ते मुलं सर्वप्रथम आपल्या आई बापाचा सन्मान करतात, आणि हा सन्मान इतरांसमोर जसं पण त्यांना प्रगट करण्याची प्रेरणा होईल त्या प्रकारे ते बोलतात. आणि जेव्हा ऐकणारे यांच्या मुखातून ते शब्द ऐकतात तेव्हा ते म्हणतात, काय तुमच्या आई वडिलांनी वळण लावले तुम्हाला, काय शिस्तीमध्ये तुमची वाढ केली. यांना ऐकणाऱ्यांना देखील स्तुतीपर शब्द बोलण्याची प्रेरणा होती. आणि तेच आपण आता वचनातून वाचलं की तू आपल्या स्वमुखाने नव्हे तर इतरांनी तुझी स्तुती केली पाहिजे. जेव्हा इतरांकडून आमची स्तुती होईल ना प्रियांनो, तेव्हा आम्ही धन्य आहोत. स्वतःच्या मुखाने तर कुणी पण आपली स्तुतीच करतं. म्हणन का मी वाईट आहे म्हणून. चोर जर म्हणला मी चोर नाही, चोर नाही जर म्हणला तर जगामध्ये चोऱ्या होतील का? पण चोर कधीच म्हणत नाही मी चोर आहे म्हणून. तो नेहमी बचावासाठी म्हणतो, नाही मी काही नाही, मी चोर नाही, मी काय अनेव केलं नाही, मी काही वेगळं वागलो नाही. त्याला जे बोलायचं असेल ते चोर बोलून जातो. का बोलतो? कारण चोराला आपली चोरी कबूल करण्याची इच्छा होत नाही. तसं आपल्या मुखाने आपण आपली बुराई करू का? आपण किती वाईट असलो तर आपण आपल्या मुखाने आपली स्तुती सांगण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाचं वचन सांगतं, तू आपल्या स्वमुखाने नव्हे तर इतरांनी तुझी स्तुती करणं गरजेचं आहे. आणि ज्या परिवारातले मुलं आपल्या आई बापाचा सन्मान इतरांसमोर प्रगट करण्याची प्रक्रिया करतात प्रियांनो, त्या आई बापासारखे आशीर्वादित या जगामध्ये दुसरे आई बाप कोणतेच नाही. हे झालं आईचं कर्तव्य आपल्या मुलाविषयी. आता मुलाचं कर्तव्य आईच्या प्रती काय असलं पाहिजे त्याचे पण देवबाप्पाने काल मला काही पॉइंट दिलेले आहेत. आता ही तुझी आई, आता मुलाचं कर्तव्य आईच्या प्रती काय असलं पाहिजे, मुलाने आपल्या आईसाठी काय करणं गरजेचं आहे ते आपण बघूया. निर्गमाचं पुस्तक 20वा अध्याय 12वं वचन. आपल्या बापाचा व आईचा आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. मुलाने सर्वप्रथम आपल्या आई बापांचा सन्मान करण्याकडे लक्षपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आणि या प्रक्रियेला करण्यासाठी आई बापाने तशी शिस्त मुलाला लहानपणापासूनच शिकवली पाहिजे. मुलाला जर शिकवलं तर मुलगा आपल्या आई बापाचा आदर करेल, सन्मान करेल. आई बापाने जर मुलाला कुठली शिस्त लावली नाही तर सांगितलेल्या वचनाप्रमाणे मुलाला आपल्या आई बापाचा सन्मान करता येईल का? म्हणून मुलाने नेहमी
आई बापाच्या आखणीमध्ये राहून वाढण्याचा जो प्रयत्न करील तोच आपल्या आई बापाचा सन्मान करणारा होऊ शकतो आणि त्याच्या जीवनातून आई बापाला समाधानी करण्याची त्याला संधी मिळू शकते. आई बापा आपल्या मुलाकडे कशाची अपेक्षा करतात? काय अपेक्षा असते मुलांकडून आई बापांची? म्हातारपणामध्ये आई बापाचं रक्षण संरक्षण करण्यासाठी आपल्या आई बापाच्या मनामध्ये आपल्या मुलाविषयी आशा असते. पण आज काही परिवारामध्ये प्रियांनो आई बापाचा सन्मान मुलं करत नाही, आई बापांचं ऐकत नाही, आपल्या मनमानीने जीवन जगण्याकडे ते लक्ष देत आहेत. या प्रक्रिया मुलांमध्ये आशा येण्याचं कारण काय? कारण आई बापांनी त्यांना योग्य समायला योग्य रस्ता दाखवला नाही, योग्य वाटेने त्यांना वळण लावलं नाही, म्हणून मुलं पण आई बापाचा सन्मान तसा करत नाही जसा सन्मान करण्याचे आई बाप अपेक्षा करतात. म्हणून देव बाप्पाने वचनात आई बापांना सर्वात मोठी जागा दिली. प्रभू नंतर मुलाने आपल्या आई बापाच्या सन्मानाकडे लक्ष द्यावं ही देवाची आज्ञा आहे. देवाने 10 आज्ञामध्ये आई बापाचा सन्मान कर ही आज्ञा दिलेली आहे आणि याची शिस्त आई बापांनी आपल्या मुलाला लावलेली असेल तरच मुलगा आपल्या आई बापाचा सन्मान करेल. दुसरा पॉइंट बघूया, नीतिसूत्रेच काढूया. पहिला अध्याय 8वं वचन. पहिला अध्याय 8वं वचन. माझ्या मुला आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको. प्रियांनो, मुलांना नेहमी असा अनुशासनामध्ये आई बापांनी ठेवण्याचा लहानपणापासून प्रयत्न केला पाहिजे की आई बापाच्या शब्दाच्या बाहेर मुलगा गेला नाही पाहिजे. ज्या परिवारातले मुलं आई बापाच्या अनुशासनामध्ये राहतील, ऐकण्यामध्ये राहतील, त्याच परिवारातले मुलं आपल्या आई बापाची शिस्त कधी सोडित नाही. न तर काही परिवारामध्ये बघा, काही मुलं आपल्या आई बापाचं ऐकत नाही, आपल्या आई बापाच्या सांगण्याप्रमाणे करत नाही. आणि विशेष करून माझ्या सेवकाईमध्ये मला एका गोष्टीची मला जाणीव पवित्र आत्मा करून देतोय, त्या शब्दाची मला आठवण करून देतोय. जेव्हा मी काही परिवारामध्ये प्रार्थनेला जातो ना प्रियांनो, काही परिवारातले तरुण मुलं मुली मला प्रार्थनेला आलेलं बघितलं की लगेच घराच्या बाहेर काही कामानिमित्त निघून जातात. जगामध्ये देवाच्या कामापेक्षा कोणतंच काम मोठं नाही प्रियांनो. आम्ही बोलताना बोलतो मी देवाला सर्वप्रथम स्थान देतो, पण जेव्हा क्रिया करण्याची वेळ येते ना तेव्हा मात्र ती क्रिया प्रगट होत नाही. बोलण्यामध्ये धन्यता नाही, करण्यामध्ये धन्यता आहे. म्हणून वचनात पण देव बाप्पाने आम्हाला आठवणीसाठी एक वचन ठेवलेलं आहे. काढूया आपण याकोबाचं पत्र 2रा अध्याय 24वं वचन. 24. तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता. विश्वासापेक्षा मुलांमध्ये क्रिया असणं महत्वाचं आहे आणि क्रियाशील मुलांना करण्यासाठी आई बापांनी मुलांना क्रियाशील बनवणं गरजेचं आहे. आई बापांनी जर मुलांना सांगितलं की कुठलाही सेवक येऊ, सेविका येऊ, ब्रदर येऊ, आपल्या घरी प्रेयरला आल्यावर तुमचं पहिलं कर्तव्य आहे सगळे कामं डिसमिस करणं आणि प्रार्थनेला बसणं. हे जर अनुशासन त्यांना लहानपणापासून आई बापांनी शिकवलं तर मोठेपणी मुलगा म्हणन का आई बापांना मला फार जरुरी काम आहे, प्रार्थनेपेक्षा माझं ते काम जास्त महत्वाचं आहे, मला गेलं पाहिजे. ज्या परिवारामध्ये मुलांना शिस्त लावली जात नाही ना प्रार्थने संबंधाची,
त्याच परिवारातले मुलं अशा प्रकारच्या प्रक्रिया करतात. आणि दुसरी एक प्रक्रिया काय करतात ते, जेव्हा परीक्षेचा पिरियड असतो ना, विशेष करून बोर्डाचे पेपर जेव्हा असतात, तेव्हा काही मुलं देवाचे सेवक प्रार्थनेला जरी आले तरी प्रार्थनेला येऊन बसत नाही. देवाचा सेवक सेवा करायला येतो आणि ते आपल्या रूम मध्ये जगिक अभ्यास करताना मी स्वतः पाहिलेला आहे. प्रियांनो, शेंडी येथील पाटोळे परिवारातली प्रेरणा नावाची जी मुलगी आहे, बोर्डाचा जेव्हा पेपर चालू होते त्या मुलीचे, आणि बोर्डाच्या पेपरच्या वेळेला 2 ते 3 वेळेस मला त्या परिवारामध्ये प्रार्थनेला जावं लागलं. मला चांगलं आठवतंय प्रियांनो, प्रभू मला आठवण करून देतोय. जेव्हा पण मी त्या परीक्षेच्या पिरियडमध्ये पाटोळे परिवारामध्ये प्रार्थनेला गेलो, त्या मुलीने जगिक अभ्यास बंद केला. सगळे वय गाईड जे काय असेल सगळं बंद केलं आणि प्रार्थनेला बसली ती मुलगी, आणि गीत गाऊन प्रभूचं त्या मुलीने गौरव केलं. आणि मी पण तेव्हा त्या समयात बोललो, म्हणलं बाळा, तू अभ्यासाला महत्व न देता तू देवाच्या प्रार्थनेला महत्व दिलं, देव बाप तुला परीक्षेमध्ये चांगलं यश देईल. आणि जो शब्द माझ्या मुखातून निघला त्या शब्दाप्रमाणे देव बाप्पाने त्या मुलीकरता कार्य केलं. अख्ख्या शाळेमध्ये ती मुलगी नंबर 1 वर आली. आणि 15 ऑगस्टच्या वेळेस त्या मुलीचा सन्मान 15 ऑगस्टच्या वेळेस मोठे जे पाहुणे आले होते त्यांच्या हाती हस्ते तिला मोठं गिफ्ट देण्यात आलं. हजारो लोकांमध्ये त्या मुलीचं नाव उच्चारण करण्यात आलं की 10वी इयत्तेमध्ये या मुलीने 93.82% मार्क मिळवून शाळेमध्ये सर्वप्रथम आली. यांनो, एखाद्यासाठी असं वाक्य उच्चारणं हजारो लोकांमध्ये हे साधारण वाक्य नाहीये, अतिशय महत्वाचं वाक्य आहे. आणि हे तेव्हाच होऊ शकतं जो आपल्या जीवनामध्ये देवाला प्रथम स्थान देतो. प्रथम स्थान बोलण्याने नाही, प्रथम स्थान कृतीने झालं पाहिजे. आजपर्यंत मी त्या परिवारात जातो, जेव्हा पण मी जातो तेव्हा त्या परिवारातल्या मुली मला पाहिलं की अभ्यास पण करतात. आता 3 एप्रिलला त्या मुलीचे MBBSचे पेपर आहेत. डायरेक्ट MBBSच्या ट्रेनिंग कोर्सवर आईबापाने त्या मुलीला टाकलेलं आहे. त्या मुलीची बुद्धी इतकी हुशार असल्यामुळं डॉक्टरेटचं शिक्षण ती मुलगी घेत आहे. आणि त्या शिक्षणामध्ये पण ती मुलगी नेहमी 80, 85, 90च्या घरामध्ये त्या मुलीला पर्सेंटेज आतापर्यंत मिळाले. यांनो, जे आई बापा आपल्या मुलांना योग्य शिस्त लावतात, योग्य वळण लावतात, ते मुलं आई बापांना खुश केल्याशिवाय राहत नाही. सांगा प्रियांनो, एखाद्या परिवारातले मुलांचं नाव हजारो लोकांमध्ये उच्चारण केलं जातं तेव्हा त्या आई बापांचं किती मान उंच झालेली असेल. प्रियांनो, आई बापांचा सन्मान इतरांकडून जेव्हा होतो ना, त्या सन्मानांमध्ये आई बापाची जास्त धन्यता आहे. म्हणून इथं सांगितलंय, आपल्या आई बापाची शिस्त सोडू नको. तुझ्या आई बापाने तुला लहानपणापासून काय शिस्त लावली, काय वळण लावलं, काय करायला सांगितलं, कसं वागण्यामध्ये तुला राहायला सांगितलं, त्याची आठवण लहानपणापासून जर मुलांना दिली तरच मुलं योग्य तऱ्हेने शिक्षणामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही. आणखी एक अनुभव सांगतो प्रियांनो. आपली बसलेली समीक्षापेक्षाही लहान असताना त्या पाटोळे परिवारामधली समीक्षा नावाची मुलगी, एक वेळेस मी प्रार्थनेला गेलो. त्यावेळेस फक्त आजी आणि तेवढी नातच त्या घरामध्ये होती, बाकीचे जण बाहेर गेलेले होते. आता जेव्हा मी प्रार्थनेला गेलो, प्रेज द लॉर्ड केलं, तर घरामध्ये
आजी आणि नात दोघच पाहिलं. म्हणलं देव बाप्पा आज या ठिकाणी प्रार्थना होईल का नाही, आज फक्त पाणी घेऊन मला जायची वेळ येते का काय. यांनो इतकी लहान ती समीक्षा, मी दरवाजात आहे न आहे तोच पाणी घेऊन दरवाजात उभी राहिली माझ्यासाठी. मला इतकं नवल वाटलं. म्हणलं बाळा मला आत्ता येऊ दे. इतकी लहान होती ती, ते पाणी पितोय ना पितोय तर तिने चहा बनवून आणला. अरे म्हणलं इतकी लहान मुली. म्हणलं बाळा ही चहा कोणी केला. म्हणे मी केला. अरे म्हणलं बाळा तुला चहा येतो का करता. मग आजी म्हणले चहा बनवण्यामध्ये निपुण आहे. आणि त्या बाळाच्या हातचा चहा पिलो ना प्रियांनो, त्या समयामध्ये इतका उत्कृष्ट चहा त्या मुलीने बनवला होता. इतकी लहान होती ती, फार लहान होती प्रियांनो. मला नवल वाटलं. मी त्या आजींना म्हणलं आजी काय तुमच्या नातींना वळण आहे. म्हणलं मला वाटत नव्हतं की मला आज चहा भेटन तुमच्या परिवारात. म्हणलं या छोट्याशा बाळाने उत्कृष्ट चहा बनवला. आणि नंतर मग त्यांच्या घरातले प्रियजन बाहेर गेलेले होते, ते सर्वजण आले आणि त्यावेळेस प्रार्थना झाली. यांनो मुलांना जर योग्य शिक्षणाने कृतीने जर आईबापांनी वाढवलं तर मुलं देखील इतरांचा सन्मान कशा प्रकारे करायचं ते त्यांना सांगावं लागत नाही. मला आजही आठवतंय की त्या समीक्षा बाळाने इतका सुंदर चहा बनवला होता. इतकीशी लहान होती, फार छोटीशी होती प्रियांनो ती. मला वाटतही नव्हतं की तिला चहा बनवायची माहिती असेल, पण तिने इतका बेस्ट चहा माझ्यासाठी करून दिला होता. प्रियांनो जे मुलं देवाच्या भयामध्ये चांगल्या प्रकारे वाढतात ना, तेच मुलं आईबापासाठी आदर्शाचा कित्ता होतात. हे मला तुम्हाला या स्पष्टीकरणातून सांगायचं आहे. तिसऱ्या पॉईंटकडे जाऊया आपण. नीतिसूत्रेच काढूया तिसऱ्या पॉईंटसाठी. सॉरी तिसरा पॉईंट झालं. चौथ्या पॉईंटकडे जाऊ. शेवटच्या लोककृत शुभवर्तमान 8वा अध्याय 21वे वचन. 8वा अध्याय 21वे वचन. त्याने त्यास उत्तर दिले, हे जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझी आई व माझे भाऊ आहे. यांनो पवित्र शास्त्राचा आत्मा देखील साक्ष देतो की जे वचन ऐकतात आणि पाळतात तेच माझे आई आणि भाऊ आहेत. वचनाला देव बाप्पाने सर्वात मोठी जागा बायबलमध्ये दिलेली आहे. आणि या जागेला पवित्र आत्म्याने शब्दाने प्रगट केलंय. कसं प्रगट केलंय बघूया या विचाराला आपण. स्तोत्र संहिता 138 दुसरं वचन. 138 2. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्तेमुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन, कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहे. कशाची थोरवी वाढवली? पवित्र आत्मा सांगतोय वचनाची थोरवी वाढवली आहे. देवाच्या आत्म्याने वचनाला सर्वात मोठी जागा दिलेली आहे. म्हणून येशू ख्रिस्त पण आपल्या सेवा कार्यामध्ये बोललेला आहे, जो माझं वचन ऐकतो तोच माझी आई बहीण आणि भाऊ आहे. जेव्हा येशू ख्रिस्त एका ठिकाणी उपदेश करत असताना त्याच्या घरातले प्रियजन जेव्हा बाहेर उभे होते, तेव्हा येशू ख्रिस्ताला कुणीतरी म्हटलं तुमची आई भाऊ बहीण बाहेर उभे आहेत. तेव्हा येशू ख्रिस्त पण म्हणला, जे माझे वचन ऐकतात आणि पाळतात तेच माझे आई भाऊ आणि बहीण आहे.
देव बाप्पाने वचनाला सर्वात मोठी जागा दिलेली आहे. वधस्तंभावरून येशू ख्रिस्ताने हा महत्वपूर्ण शब्द का उच्चारला? कारण येशू ख्रिस्ताला आपल्या वचनाचा सन्मान करणारे परिवार पाहायचे होते. भविष्याकडे येशू ख्रिस्ताने बघितलं की भविष्यामध्ये माझ्या नावावर विश्वास ठेवणारे माझे परिवार कसे असले पाहिजे, यासाठी येशू ख्रिस्ताने घायाळ अवस्थेमधून हा महत्वपूर्ण शब्द आईसाठी आणि मुलासाठी उच्चारण केलेला आहे. प्रियांनो, 7 शब्दामध्ये सर्वात महत्वाचा शब्द हा आहे. आणि जो पण परिवार या शब्दाप्रमाणे प्रभूच्या आज्ञेप्रमाणे करण्याच्या गोष्टीकडे लक्ष देईल, तो परिवार प्रभूच्या नजरेमध्ये आदर्शाचा कित्ता झाल्याशिवाय राहणार नाही. यांनो, माणसाकडून आदर्शाचा कित्ता होण्यापेक्षा देवाकडून आदर्शाचा कित्ता होण्याकडे जास्त लक्ष द्या. जगातल्या मनमोहक गोष्टी याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. जगातलं घेण्यापेक्षा प्रभूकडलं घेण्याकडे जास्त लक्ष द्या. जगात काय आहे ते महत्वाचं नाही, तुमच्यामध्ये देवाचं काय आहे याला जास्त महत्व आहे. तुम्ही जेवढा देवाचा आदर सन्मान करताल तेवढा देव तुमचा आदर सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. बघा, काही परिवारामध्ये आमच्या माहितीप्रमाणे काही परिवार असे आदर्शाचे कित्ते आहेत, आज पण आहेत. त्यांचं नाव उच्चारण केलं की सगळेजण म्हणतात फार नम्र परिवार हा तो, फार चांगला परिवार. हे शब्द त्या परिवारासाठी आज पण उच्चारण केले जातात. का केले जातात? कारण त्यांच्यामध्ये प्रभूची शिस्त आहे. ज्यांच्यामध्ये प्रभूची शिस्त आहे ना प्रियांनो, त्यांच्यामध्ये देवाचा आदर आहे. ज्यांच्यामध्ये प्रभूची शिस्त नाही ना, त्यांच्यामध्ये प्रभूचा आदर नाही. म्हणून देवाने एका वचनामध्ये चांगली गोष्ट ठेवली आणि एका वचनामध्ये वाईट पण गोष्ट ठेवली. शेवटचं वचन आपण बघू ते याकोबाचं पत्र 4 अध्याय 4च वचन. चौथा अध्याय 4th वचन. अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र उपावतो तो देवाचा वैरी ठरला. तुम्हाला जर देवाचं वैरी बनायचं नसलं प्रियांनो, तर वचनात जे आता आमच्या बहिणीने वाचलं त्या प्रकारे वागण्याची प्रक्रिया करा. जगामध्ये कोणत्याच गोष्टीला सर्वात मोठी जागा देवापेक्षा देऊ नका. देवालाच आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठी जागा द्या. काही जण बोलण्यामध्ये फार निपुण असतात, हो मी देवाला सर्वात मोठी जागा देतो, पण जेव्हा कृती करण्याची वेळ येते ना प्रियांनो, तेव्हा देवाला खालच्या पातळीला काही जण आणतात आणि जगातल्या गोष्टीला मोठ्या पातळीवर ठेवताना मी पाहिलंय. प्रियांनो, जे आम्ही बोलू ना त्या प्रकारेच आमचं वागणं असलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आमच्या देवापेक्षा कोणत्याच गोष्टीला मोठी जागा आमच्या जीवनात नसली पाहिजे. आणि ज्या परिवारामध्ये अशा प्रकारचं वागणं आईबापापासून मुलापर्यंत प्रभूला दिसतं, त्या परिवारामध्ये आशीर्वादाची रेलचेल आल्याशिवाय राहत नाही. त्या परिवारात कधी आजार पण दिसणार नाही. त्या परिवारामध्ये कधी भांडणं दिसणार नाही. त्या परिवारामध्ये कधी कोणी कोणाच्या विरोधात काहीतरी तुसडेपणा घेऊन चाललंय हे दिसणार नाही. आज बहुसंख्य परिवारामध्ये एकमेकाविरुद्ध तुसडेपणा आहे. बोलून दाखवला जात नाही, पण कृतीने काही जण तो तुसडेपणा प्रगट करतात. स्वच्छ आणि निर्मळ प्रभू सारखं जर जीवन आम्हाला जगायचं असेल
तर प्रभूच्या सांगण्याप्रमाणे जर आम्ही वागलो तरच आमच्या जीवनातून या गोष्टी प्रभूला आवडणाऱ्या आमच्या हातून होतील. आम्ही जर प्रभूच्या सांगण्याप्रमाणे वागलो नाही तर आमच्या जीवनातून तसं वागणं प्रभूला दिसणार नाही जसं वागण्याची देवबाप अपेक्षा करतो. यानो तुमच्या परिवारात पण मुलं आहेत ना? म्हणता येईल ना तुम्हाला मुलं आहेत? यानो या मुलांना आतापासूनच वाचनाकड लक्ष लावण्याची तुम्ही त्यांना शिस्त लावा. 24 तासात एकदा तरी मुलांनी पवित्र शास्त्र वाचलंच पाहिजे. एक वचन का व्हायना, एक पॅरेग्राफ का व्हायना वाचलंच पाहिजे. त्यांना नवीन करार का व्हायना त्यांच्या जवळ तुम्ही द्या आणि त्यांना या शिस्तीमध्ये तुम्ही वाढवायचा प्रयत्न करा. ते या कृती लहानपणात करत असताना त्यांना कळणार नाही की आम्ही काय करू राहिलो. त्यांच्या फक्त ध्यानात येईल आमच्या आई बापांनी आम्हाला सांगितलं हे वाचित जा. पण जेव्हा ते समजदार व्हायला लागतील ना तेव्हा त्यांना महत्व कळल की आमच्या आई बापांनी आम्हाला हे पवित्र शास्त्र वाचायला का लावित होते. जो परिवारातले आई बापा आपल्या मुलांना पवित्र शास्त्र वाचण्यापासून दूर ठेवतात ना प्रियांनो, ते आई बाप आपल्या मुलांचा आशीर्वाद हिरावून घेत आहेत. भावी जीवनामध्ये जे आशीर्वाद देवबाप त्यांना देऊ इच्छित आहे त्या आशीर्वादापर्यंत आई बाप त्यांना जाऊ देत नाही. त्यांना रस्ता दाखवित नाही की देवाकडून आशीर्वाद घेण्याचा रस्ता कोणता आहे. जगातल्या मोहाच्या गोष्टीपेक्षा देवाच्या गोष्टीचं जर वळण आई बापांनी आपल्या मुलांना लावलं ना प्रियांनो तर त्या परिवारातले मुलं आई बापा करता आदर्शाचा किस्सा होतील. आणि या गोष्टीचा अनुभव मला पाटोळे परिवारामध्ये प्रत्येक वेळेला येतो प्रियांनो. त्या परिवारातल्या मुलींना इतकी शिस्त त्या आई बापांनी लावली, कधी माझ्या समोर काही बोलत नाही. ते आपोआप मुली सर्व काही करतात जे माझ्या पसंतीचं आहे, जे देवाच्या पसंतीचं आहे. प्रियांनो सेवक आल्यावर काय केलं पाहिजे ना, त्या परिवारातल्या मुलींकडे पाहून खरंच आदर्शाचा किस्सा त्या परिवारातल्या मुली आहेत. फार शिस्तीने वागतात प्रियांनो. उद्धट शब्द तर त्यांच्या मुखामध्ये नाहीच. आतापर्यंत मी त्यांच्या मुखातून एकही उद्धट शब्द ऐकला नाही. हा त्यांच्या घरामध्ये बहिणीमध्ये काय होत असेल ते मला नाही माहिती, पण माझ्या माहितीप्रमाणे मी आतापर्यंत किती वर्ष झालं त्यांच्याकडे जातोय, एक उद्धट शब्द मी त्या मुलींच्या तोंडून ऐकला नाही. प्रियांनो त्या मुली या ठिकाणी ऐकायला नाही आहेत का? त्या मुली इथं पाटोळे परिवारातल्या देवाचा आत्मा त्या मुलींविषयी उद्गार माझ्या मुखातून काढतोय का? कारण ज्यांचं वागणं देवाच्या इच्छेने आहे ना, देवबाप त्यांचा सन्मान केल्याशिवाय राहत नाही. म्हणून वचनात सांगितलं तुझी स्तुती तू आपल्या मुखाने करू नको, तर इतरांनी तुझी स्तुती प्रशंसा केली पाहिजे तेव्हा तू धन्य आहे. लहान मुलांना आतापासूनच पवित्र शास्त्र वाचायचं वळण लावा प्रियांनो. भावी जीवनामध्ये जर तुम्हाला खरोखर आपल्या मुलांना आशीर्वादित बांधण्याची तुमची इच्छा असेल आतापासून वचन वाचण्याकडे त्यांचं लक्ष लावा. कमीत कमी 10 मिनिटाचा वेळ त्यांना देवाकरता खर्च करण्याचा आतापासूनच वळण लावायला सुरुवात करा. म्हणून येशू ख्रिस्त वधस्तंभावरून हे वाक्य बोलला, हा तुझा मुलगा, पहा ही तुझी आई. या 2 शब्दामध्ये येशू ख्रिस्ताला परिवाराची डिसिप्लिनिंग त्याने घायाळ अवस्थेत व्यक्त केली आणि ती घायाळ अवस्थेतून बोललेल्या शब्दाचं ट्रान्सलेशन किंवा त्या शब्दाचं उच्चारण पवित्र आत्मा कसं करत आहे ते आपण ऐकत आहात. म्हणून आजच्या या छोट्याशा शब्दातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आम्ही बंद कर बाळा.